मित्रांनो, आज आपल्या एका शेतकरी मित्राने धान म्हणजेच तांदूळ या शेतीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यांनी जिओलॉजिक्स या कंपनीचे कोहिनूर सीड वापरले आहेत. चला तर ऐकून घेऊया थेट त्यांच्याचकडून. माझे नाव ओमकेश्वर कोलूजी सोनवाने उगीपार. मी नव्यानंच ह्या धानाची लागवड केलेली आहे. डोळे साहेबांना विचारलं मी धान कोणता टाकू. डोळे साहेबांनी सांगितलं मला कोहिनूर धान चांगला आहे, त्यामुळे मी कोहिनूर धानाची लागवड केली. मी याची लागवड जवळपास 6व्याच्या 3 या 4 तारखेला पेरणी केली आणि 7व्याच्या 7-8 तारखेला याची लागवड केली. लागवडीनंतर जवळपास 20 दिवसांनी मी त्याला एक फवारणी केली फक्त फ्लोरोची. नंतर त्याला दुसऱ्या कोणत्याच रोगाचा प्रादुर्भाव आला नाही, त्याच्यामुळे फवारणीची मला आवश्यकता पडलेली नाही. आणि खतही तसं नाही त्या याच्यात म्हणजे टाकलं आहे मी त्याला. खूप खत लागलं नाही आणि त्याची आता क्षमता चांगली वाटत आहे मला. उन्हाळीसाठी चांगला वाटत आहे तो. त्याची लोंब भरण्याची क्षमता चांगली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की शेतकऱ्यांनी तो उन्हाळीला करायला पाहिजे. उन्हाळीला पावसाळीला चांगलं धान वाटत आहे मला. रोगाचा प्रादुर्भाव फार कमी येत आहे त्याच्यावर. अरुण डोळे, ऋतुजा कृषी केंद्राचे प्रोव्हायडर. मला रांगडाले साहेबांनी जिओलॉजिक सीड्स हैदराबाद या कंपनीचं हे बियाणं गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात दिलं, पण चालू हंगामामध्ये एक 5 टनापर्यंत मला सप्लाय दिला. तर जे विश्वासू शेतकरी आहेत, जे ऐकतात, नवीन तंत्रज्ञान वापरतात, त्या शेतकऱ्यांना मी थोडा देण्याचा प्रयत्न केला. पण आज ज्यांचं तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीपर्यंत आलं आणि शेतामध्ये काय परिस्थिती आहे ते आपण पाहतो आहोत. कंपनीच्या प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न येणं हे वाजवी असतं, पण नैसर्गिक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंपनीनं न सांगितलं म्हणजे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस काही सांगितलं नाही, पण या शेतकऱ्यांना रेग्युलर जे प्रॅक्टिस करतात त्या प्रॅक्टिसमध्ये हे पीक आता आपण पाहतोय अतिशय चांगलं आहे. उन्हाळी हंगामामध्ये माझ्या माहितीप्रमाणे रब्बी हंगामामध्ये जर यांची क्षमता 22, 25, 30 क्विंटलपर्यंत जर असेल, तर प्रगतशील शेतकऱ्याच्या हातामध्ये जर हे वाहन पडलं तर निदान 25-30 क्विंटल सरासरी ॲव्हरेज निश्चित बसेल. तरी या वाहनाची दुगीपारवासियांनी त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना त्यांच्या रिश्तेदारीमध्ये सांगून उन्हाळी हंगामामध्ये लागवड करावी अशी त्यांना नम्र विनंती आहे. या ठिकाणी दुगीपार क्षेत्रातील जे काही शेतकरी जमा झाले त्यांचं या ठिकाणी मी जिओलॉजीच्या वतीने आभार व्यक्त करतो.